नॉन स्ट्रायकर इनला महेश सर. सर आपण 3 दिवस कुठे गायब होतात? टूर मध्ये. ओके. एका बाजूला महेश अहिरे सर आपल्याला पाहायला मिळतील आणि एका बाजूला अमित सर. मॅचला सुरुवात आपण करतोय. पंच किशोर शिंदे यांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर इनसाइड आउटचा फटका. क्लासिकल बॅटिंग. सुरुवात अप्रतिम छान करत असताना अमित सर गेट्स ऑफ द मार्क विथ 4. 4 ना धावसंख्येला सुरुवात झाली आहे. बॅडा आपल्याला पाहायला मिळतं अमित आणि रोहित यांच्यावर मात्र पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिली 2 षटकांमध्ये फक्त 2 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळेल. 2 सीमारक्षक असल्या कारणानं बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे. बॅट्समन हॅज अ लायसन्स टू हिट द बॉल ॲट एनी कॉर्नर एक्सेप्ट जे 2 फिल्डर आहेत तिथे मात्र नक्कीच जर का चेंडू तुम्ही मारणार तर मात्र ट्रॅप केलं जाईल. दॅट शुड बी व्हाईट बॉल. पंचांची भूमिका फार छान आपल्याला पाहायला मिळते. ऑल गुड भाऊ. CPL 2025 ड्युरिंग मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी तुमचा अवॉर्ड ऑफकोर्स तो घरी पोहोचला असेलच फॉर एक्सेप्शनल कॉन्ट्रीब्युशन बीइंग लेदर क्रिकेटर रिप्रेझेंटिंग CBD. त्यांचा आपण सन्मान केला. त्याच्यामध्ये भाऊ यांचाही सन्मान होता आणि अर्थातच ही गौरवशाली फार खरं तर ही चांगली बाब आहे. CBDचा क्रिकेटचा वैभवशाली खरं तर हा कल्चर आणि ही परंपरा जपण्यासाठी अनेक सिनियर खेळाडूंनी मात्र नक्कीच चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिले. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही. शुभम पोहोचण्याचा प्रयत्न करेल परंतु बॉल वाक्याच्या बाहेर येईल. 1 बाउन्स सीमारेषा पार आणि नो बॉल डिक्लेअर केलाय पंचांनी. नो बॉल +4. 5 धावा मिळतील. and the next ball is free hit. रन संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10-10. नो नाहीये. साइड लाईनचा नो नाहीये. फक्त फ्रंट लाईनचा नो बॉल आहे. ओव्हर स्टेप. सो वी रिकॉल करतोय आपण नो बॉल अँड फेअर बॉल. 4 धावा मिळतील. रन संख्या झाली ती 9. रोहित ओव्हर द विकेट. लाईन मिस करत असताना परंतु इथे चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचलेत. बॅटचा एज लागला. आउटफील्ड जबरदस्त फास्ट बॉल गोलीच्या वेगानं फरार होईल. डीप थर्ड मॅन मध्ये कोणच नाहीये आणि 4 धावा मिळतील बॅट्समन सचिन अमित यांना आणि रणसंख्या पोहोचेल डबल डिजिट 13 या आकड्यावर. 13 ऑन द स्कोर बोर्ड नाव. 1-3. एज लागलाय. जस्ट डॉट बॉल. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना रोहितची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू झाले त्या षटकामधले 5. 1 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 5 मध्ये 13 या धावा अंकित केल्या. 40+ CBD या टीम कडनं. बऱ्याच कालावधीनंतर महेश अहिरे सर मात्र जोडले जातील ॲज अ बॅटिंग युनिट. लॉफ्ट केला बॉल. टायमिंग चांगलं झुललंय. फिल्डर नाहीये. बॉल 1 बाउन्स सीमारेषा पार जाईल आणि येईल बॅट्समन अमित यांच्या बॅटमधनं अजून एक शैलीदार चौकार. 4 चौकार. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 17 या आकड्यावर. 17 ऑन दी स्कोर बोर्ड आफ्टर 1. न्यू बॉलर तुषार. नवीन गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर षटक 2 मध्ये बॅकवर्ड डिफेन्स केला महेश अहिरे. बऱ्याच कालावधीनंतर वेन आय टॉक अबाउट क्रिकेट त्यांना ठाऊक आहे टेक्निकल आणि टॅक्टिकल बॅटिंगसाठी ओळखल्या जातात. लांबच लांब उंच षटकारे आपण त्यांच्या बॅटमध्ये अनेक वेळा पाहिलेत. CPLच्या 2021च्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन बायसिकल मिळवलेले खेळाडू.
यावेळेला मात्र या नुकतीच जी CPL ची संकल्पना संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये खरं तर सहभाग घेऊ शकले नाहीयेत, कामानिमित्त बाहेर राहिले. स्पॅडल स्वीप करायचं होतं बॉलला, रनआउटची संधी असणार आहे आणि इथे क्विक सिंगल पाहायला मिळाले. एक चोरटी धाव अंकित होत असताना अमित आणि महेश खरं तर एकाच धाटणीतले चांगला फिटनेस ज्याने मेंटेन केलंय वयाची 40शी ओलांडल्यानंतर सुद्धा मी म्हणेन इट्स व्हेरी गुड अँड क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स. फिटनेस फार 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 महत्वाचं असणार आहे. एक धाव अंकित झाली, रणसंख्या 1 पुढे जात असताना दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर तुषार. एकूण धावसंख्या झाली ती 19. एज लागला बॉल शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये फिल्डर आहेत, अगदी लेझी फिल्डिंग सेटअप. एक धाव तर मिळणार, धावसंख्या 1 पुढे जाईल 20 या आकड्यावर 20. हा खेळ आपल्या विभागातील नवोदित खेळाडूंना हक्काचं प्लॅटफॉर्म मिळावं. आपले खेळाडू मैदानामध्ये येतील, त्यांचं प्रदर्शन करतील आणि गुण कौशल्यांना मात्र मी म्हणेन चांगलं ॲप्रिशिएट आपल्याला करता येईल. एज लागला, विकेट किपर न हा झेल टिपलाय. बॅट्समन क्रमांक 1 अमित सरांची विकेट, मोठा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज हेमंत पाटील. हेमंत पाटील आहेत बॅटिंगसाठी. बॉल सरस सोडून दिलाय, दॅट शुड बी अ वाईट बॉल कॉल. रणसंख्या 1 पुढे जाईल 21 वर. ड्राईव्ह केला बॉल हेमंत पाटील आणि इथे अप्रतिम फिल्डिंगचं सेटअप. छान खरं तर हे फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. पिवळा रंग आणि त्या पिवळ्या रंगाची जर्सी परिधान केलेले खेळाडू. रणसंख्या 2 पुढे गेली, पोहोचली ती 23 वर. धावांना आता आकार आलाय. दुसरं षटक, दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. P2 मध्ये तुषार आलेत अराउंड द विकेट नाउ. आउट स्विंगिंग बॉलिंग, दिस टाइम ही स्विंग अँड मिस. एज लागला बॉल, विकेट किपरच्या मगरमिटीमध्ये बॉल विसावला जाईल आणि फलंदाज बाद होतील. किशोर यांचा इशारा आला, इट्स OUT आउट.
द न्यू बॅट्समन CPL मध्ये पहिल्या मॅच मध्ये 50 धावा अर्धशतकी खेळी आपण त्यांची पाहिली. डॉमिनन्स आपण त्यांचा पाहिला ते आसिफ खान सर आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 4 शुभम आलेत बॉलिंगसाठी. शुभम आणि इथे पहिलाच बॉल लाईन मिस करणार. पंच इशारा करतील वाईट बॉल. रणसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल ती 24 या आकड्यावर. 24. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील महेश अहिरे. फुल टॉस बॉल कनेक्ट केलाय, परंतु झेल टिपला जाईल का? तर हो, इथे झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक रोहित होते आणि रोहितनं पकडलेला हा झेल फलंदाज क्रमांक दुसरा तिसरा परतलाय. महेश अहिरे सर मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. संयम थोडा धासरला आणि विकेट मिळाली आहे. हो, मला वाटतं अब्बू आहेत. पहिल्याच बॉलवर इथे मात्र नक्कीच आक्रमण केलं होतं आणि झेल मात्र ड्रॉप झालाय. एकदा मिळणार अब्बू. गेट्स ऑफ द मार्क विथ सिंगल रन संख्या झाली ती 25. आसिफ सर पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. प्रीमिडिएट स्ट्रोक मिस झालाय. येल डॉट बॉल. 25 शुभम 3 चेंडू झालेत आणि ही गोलंदाजी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील फक्त 3 चेंडू आणि धावा खर्च केल्या 2. ड्राइव्ह केला बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे, जज करतील आणि झेल ड्रॉप होईल. जज करत असताना मला वाटतं फसलाय आणि ड्रॉप कॅच. हा हाफचॅकर बॉल अबू आहेत. कहीं पे निशाने कहीं पे निगाह है असा फटका आपल्याला पाहायला मिळाला, जिथे एकदा मिळणार अब्बू याला. अब्बूने ड्रेस कोड फार छान खरंतर परिधान केला. पहिल्या खरंतर दृष्टिक्षेपात आम्हाला ओळखून आले नाही फलंदाज. मॅथलेसचे खेळाडू असावेत की काय असंच काहीसा आम्हाला भास झाला अब्बू जेव्हा मैदानामध्ये गेले. ड्राइव्ह केला. इट्स अप इन द एअर अँड एकच मला वाटतं एकच जा मिळणार. केतन उंडे आहेत का? केतन इथे आहेत का?
धावसंख्या 28. ड्रिंक्स ब्रेक झाल्या मैदानाच्या आतमध्ये. अठ्ठावीस धावा. 28. चला इनिंग खरं तर आपण मध्ये खेळ पाहत असताना मात्र नक्कीच ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा जुळले जातोय. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या 28. सिक्सर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील जिथे धावांचा ओघ वाढवायचा अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय ते विकी. पहिलाच बॉल बीट झालेत. एज लागल्याने विकेट किपर कोणतीही चूक न करता झेल टिपतील आणि पहिला फलंदाज पहिल्याच बॉलवर बीट केलाय विकीनं. मला वाटतं विकेट किपिंगचं स्किल यष्टीचीत झालेत. जबरदस्त मी म्हणेन हे स्किल आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच गोलंदाज विकी न बॉल मात्र नक्कीच शॉट ऑफ गुड लेन स्पॉटवर रिलीज केला. आउट स्विंग झाला हलका आणि बॅट ऑन बॉल मधला थोडासा संपर्क मी म्हणेन तितकासा झाला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये इथे पहिली विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज 40+ सिनियर खेळाडू पांडे सर आपल्याला पाहायला मिळतील. ड्राइव्ह केला बॉल. गॅप शॉट सिलेक्शन. प्रॉपर टायमिंग. परफेक्ट एक्झिक्यूट झालाय आणि पहिला चौकार पांडे यांच्या बॅटमधून आला आणि 4 रणसंख्या पुढे जात असताना आफ्टर व्हेरी लॉंग टाइम 34 ऑन दी स्कोर बोर्ड नाव. 36 धावा. इथे मात्र कट केला बॉल. स्क्वेअर कटचा फटका. डीप पॉइंट कडे चेंडू मात्र सीमारेषे लगत गेलाय आणि फिल्डर फक्त पाहत राहिले. पाठमुरे धावत असताना आपण जरूर पाहिलं परंतु बॉल सीमारेषा गाठताना बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 चेंडू 2 चौकार. मॅच मध्ये मोमेंटम मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम कडे शिफ्ट होत असताना 40+ सीबीडी या टीमची धावसंख्या झाली आहे ती 4 बाद आतापर्यंत 40 या आकड्यावर. 40 on the scoreboard now for the loss of 4 wickets. 40+ CBD. 4 आकड्यांची रंगसंगती. इथे डिफेन्सिव्ह संरक्षणात्मक पवित्र्यानं विकी गोलंदाजी कमबॅक केलाय. 2 चेंडू चौकार गेल्यानंतर बॅडम पॅचच्या मध्ये बॉल रिलीज झाला. यॉर्क हाताळलाय. स्टॉक बॉल फेकलाय. शेवटचा बॉल. विकी ओव्हर द विकेट. एंड स्विंगर
विथ स्पिन बॉलला येऊ दिलं. फटका सजवत असताना बॉल गेला डीप काऊ कॉर्नर रिझन मध्ये. फॉरवर्ड येतील फिल्डर, थोडे फंबल होतील तोवर मात्र धावसंख्या इथे मात्र रन आउट होतील फलंदाज. पंचांचं फार चांगलं निरीक्षण आणि मी म्हणेन चेंडूवरची नजर. धावपट्टू धाव घेत असताना मात्र नक्कीच पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही पोहोचलेत ही मात्र सर्व काही गोष्टी या घडामोडींवर लक्ष असताना किशोर शिंदे हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे डिक्लेअर्ड आउट करत असताना मात्र फलंदाज 5वे फलंदाज बाद झालेत. रणसंख्या फक्त 42 42. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 7 संतोष. संतोष यांनी ड्राईव्ह केला बॉल ऑन साइडला. खाऊ कॉर्नर फॉरवर्ड येतील. तुषार चेंडूला उचलून जोर फेकून देतील. क्विक रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन अबो अँड संतोष. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला फिटनेस फ्लेक्झिबिलिटी पाहायला मिळाली. एक चांगलं कम्युनिकेशन दोन फलंदाजांमध्ये. इट्स व्हेरी गुड कॉल ॲज वेल. शुभम स्पेल 2 मध्ये वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं हे 5वं षटक आपल्याला पाहायला मिळते. शुभम वन मोर रन ॲडेड इन टू द एक्स्ट्राज. लेग बायचा इशारा पंचांचा. रणसंख्या झाली ती 45-45. अजूनही जवळजवळ या षटकातील काही चेंडूने एक षटक शिल्लक असताना मात्र ॲक्सलरेशन करावं लागेल. ड्राईव्ह केला बॉल हवेमध्ये. टायमिंग आहे का तर मात्र नक्कीच इथे टायमिंग थोडं फसलंय आणि बॉल मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक रोहित यांच्या मगर मिडमध्ये विसावला गेलाय. अजून एक विकेट. शेवटचा आशेचं किरण मिडल ऑर्डर स्पेशलिस्ट फलंदाज अब्बू बाद होती. बॅट्समन बाद झालेत. रणसंख्या फक्त 45. टोटल स्कोर 46. 8 फलंदाज बाद झालेत. जियान आले होते क्रीज मध्ये आणि जियान मात्र लगेचच बाद झालेत. जियान जस्ट आले आणि जस्ट गेलेही. Backward defense just for a single. 47-47. 5वं षटक संपलेलं आहे शुभमचं. षटकामध्ये
एकही मोठा फटका किंबहुना 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत रणसंख्या खर्च केली ती फक्त 4. शेवटचा हाणामारीचं षटक आहे. पहिलाच बॉल फिंगर्स रोल करत असताना फसवलंय रोहितनं आणि डेथो स्पेशालिस्ट जबरदस्त मेंदूचा बुद्धिमत्तेचा वापर करत असताना बॉल रिलीज केला. आउट स्विंगिंग बॉलिंग मीडियम पेस ऑफ बॉल. रोहित फर्स्ट डॉट बॉल. रणसंख्या फक्त 47. कट केला बॉल. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये आहेत फिल्डर. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल. एकच धाव मिळणार. 48. महामानव चषक 2025 हे पर्व दुसरं आपण पाहत आहे. आज सीबीडी इंटर सीबीडी असे संघ आपल्याला पाहायला मिळतील. काही संघांचा खरं तर समावेश आज स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅच नंबर 3 मध्ये 2 संघांमध्ये सुरू असलेली लढत. एका बाजूला रुद्र 11 सीबीडी विरोधात 4D+ सीबीडी. Lofted off drive, it's up in the air and fielder is there. 1-2 सेकंड अटॅम्प्ट मध्ये झेल टिपला जाईल. फलंदाज बाद होतील. 9 फलंदाज बाद झालेत आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजून एक डॉट बॉल आलाय. कमलेश आलेत फलंदाजीसाठी. रोहित एक गुणवान खेळाडू आहे. ओव्हर द विकेट. ड्राइव्ह केला डाऊन द ग्राउंड. फटका चांगला. क्लासिकल बॅटिंग. 4 धावा मिळतील. सहजतेनं लगावलेला हा चौकार. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पोहोचत असताना 50 क्रॉस केली. 52 ऑन दी स्कोर बोर्ड. ऑफ साइडला ड्राइव्ह करायचं होतं बॉलला. 2 धावा अंकित होतील. 1 शॉट जस्ट अ सिंगल. गुड कॉल बाय अंपायर किशोर शिंदे. 2 एंड द 5th ओव्हर. 2 एंड द 6th ओव्हर. 6 षटकांचा खेळ झाला. रणसंख्या झाली ती 53 आणि 54 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. 54. 54 टू विन फ्रॉम 36 बॉल्स. 36 चेंडू आणि 54 धावा.
वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत। हॅलो हॅलो. तर आत्तापर्यंत आपण नक्कीच पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात आला. पहिल्या इनिंगमध्ये आपण आवाज ऐकला नितेश भोईर सरांचा. तर पहिल्या इनिंगचा खेळ नक्कीच संपुष्टात आला आणि त्या पहिल्या इनिंगमध्ये 6 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकार आपण लगावताना बघितला त्या सीबीडी 40+ संघाकडनं आणि 54 धावांचं आव्हान ठेवलं इथे ते रुद्र 11 या सीबीडी संघासमोर. तर सलामीची जोडी आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला मिळते. रुद्र 11 संघाकडनं शुभम डोळसे तसबरोबर रोहित आपल्याला बघायला मिळेल. ही जोडी आपल्याला मैदानामध्ये सलामीची जोडी बघायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज तसबरोबर सीबीडी 40+ संघ आपल्या विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. तसबरोबर गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज बघू शकता. सीबीडी एक्सप्रेस महेश अहिरेला नक्कीच आमंत्रित केलं गेलंय. P1चं हे पहिलं षटक आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल महेश अहिरे. 54 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी देखील आपल्याला बघायला मिळते. एका साईडला स्ट्रायकिंग एंड फलंदाज जर बघितला आपण तर रोहित शुभम डोळसे असेल. त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडला आपण जर बघितलं तर रोहित. ही जोडी आपल्याला मैदानामध्ये आता बघायला मिळते. तर पंच आपल्याला विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. शुभम डोळसे तसबरोबर रोहित असेल नॉन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्ग सीबीडी एक्सप्रेस ह्या नावाने ओळखले जाणारे महेश अहिरे 40+ हा खेळाडू गोलंदाजी मार्ग पहिलं P1चं षटक घेऊन आपल्या हातात आणि बघायला मिळेल. सामन्याला इथे नक्की सुरुवात आहे. दुसऱ्या इनिंगचा हा खेळ आपल्याला इथे बघायला मिळेल. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार तसबरोबर फलंदाज देखील इथे तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. चांगली फलंदाजी आता करावी लागेल.
खोलवर पैचा लोअर फुलटॉस पैचा चेंडू होता. आडव्या हाताने नक्की चेंडू खेळला गेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत धावांचा श्री गणेश इथे नक्कीच केला गेला. पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली गेली. चांगली संत सुरुवात इथे आपल्याला बघायला मिळते. ती रुद्र 11 सिबडीकडनं. त्याचबरोबर महामानव चषक 2025चा हा तिसरा सामना आपल्याला बघायला मिळतो. रोहितचा नक्कीच पहिला चेंडू होता, कट केलाय चेंडूला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. रनआउटची संधी होती, चांगली रनिंग इथे शुभमची देखील आपल्याला बघायला मिळाली. त्याचबरोबर पिंटू अण्णा यांच्या मार्फत ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यांच्या वतीने ही स्पर्धा महामानव चषक 2025 आपल्याला बघायला मिळेल. चांगली स्पर्धा आहे. मैदान जर बघितलं तर हिरवळ असं मैदान आहे. सर्कल आपल्याला बघायला मिळेल. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार 4 धावेसाठी. 4 धावे नक्कीच धावफलक पुढे सरसावलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. नितेश सर आपण जर बघितलं तर स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुलन हे मैदान आपल्याला नवी मुंबईचं हिरवं गाराचं हे मैदान आपल्याला इथे बघायला मिळतंय. चांगली विकेट देखील आहे. लेदर बॉलच्या मॅचेस देखील इथे कायम आपण बघतो. टेनिस बॉल क्रिकेट देखील आपल्याला इथे बघायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू घेऊन महेश. इथे नक्कीच थोडंसं रनिंगमध्ये देखील आपल्याला बघायला मिळालं. थोडीशी अडथळ निर्माण झाली त्यामुळे तर चौथा चेंडू गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खोलवर पैचा चेंडू होता. क्रिकेट क्षेत्रातील ब्रह्मास्त्र इथे वापरला गेला. यॉर्कर चेंडू होता, तर हलक्या हाताने ढकलून दिलंय आणि एक धाव कंप्लीट केली गेली. एके धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. इथे जर बघितलं तर रोहितला नक्कीच थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न देखील झाला, पण मिडॉनच्या दिशेने हा खेळलेला फटका एक धाव कंप्लीट केली गेली आणि आतापर्यंत धावफलकर धावा लागल्या गेल्या त्या 8. 54 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा आतापर्यंत. P1च्या पहिल्या षटका. पुन्हा एकदा खोलवर पैचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू, खाली कमलेश येतोय. फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय 9 बिनबाद 9 धावा. तर नक्कीच सबस्टिट्यूट प्लेअर घेतला होता, पण आता 2 मेन खेळाडू आहेत ते देखील मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील. बाळू चंदानी त्याचबरोबर हेमंत पाटील ही जोडी मैदानामध्ये आता आपल्याला उतरताना बघायला मिळाली आहे. त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंडर आता पुन्हा एकदा बघायला मिळेल. आनंद नक्कीच आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. मिस्टर आनंदचा विचार केला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ज्याला ओळखलं जातं सीबीडीमध्ये तोच आनंद सर आपल्याला इथे पहिलं षटक नक्की संपुष्टात आलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्यात फक्त 9. P1चं पहिलं. आता जर बघितलं तर P2चं हे दुसरं षटक आपल्याला बघायला मिळत आहे. इथे गोलंदाजी मार्कवर असेल आनंद. दुसरं षटक आणि पहिला चेंडू नक्कीच टाकण्यासाठी दुसऱ्या षटकातील गोलंदाज तयार आनंद. सामना करेन शुभम, ज्याच्या बॅटमधनं आपण पहिल्या षटकामध्ये एक चौकार देखील बघितला तो शुभम आता नक्कीच इथे फलंदाजी मार्कवर. नक्कीच थोडं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलंय. एक धाव कंप्लीट केली गेली. कुठेतरी माफ करा, डॉट चेंडू आलाय. चांगली सुरुवात देखील आपल्याला बघायला मिळाली ते आनंदच्या माध्यमातून.
ह्या गोलंदाजाचा विचार केला तर फोर्टी प्लसचा खेळाडू आहे, पण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरनं चेंडू जातोय, वन बाउन्स सीमा पार. पंच किशोर शिंदे यांचा इशारा आलाय. 4 धावा मिळतील तर 4 धाव्याने धाव फलक पुढे सरसावलाय आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. चौकार नक्की झाला. शुभम नक्कीच तिथे कुठेतरी आता थोडासा फायर होताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तिसरा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. झेल घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली जियान शेख आला, पण झेल इथे धरती मातेला अर्पण केला गेलाय आणि जो मोठा मासा जाळ्यामध्ये फसला होता त्याची विकेट इथे कुठेतरी सोडून दिली आहे. सोपा झेल होता, पण थोडस फंबल देखील झाला आणि इथे संधी दिली गेली आहे फलंदाजाला. पुन्हा एकदा मिळाली तर एका धावाने धावफलक पुढे सरसावले. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोहित नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने. चेंडू खाली मिस्टर पांडे आपल्याला बघायला मिळाला. चांगला झेल देखील टिपला गेला आणि फलंदाज पहिला हादरा इथे मिळतोय तो रुद्र 11 संघाला रोहितच्या माध्यमातून. रोहितचा विचार केला तर 2 चेंडू फेस केले आणि 2 धावा त्याच्या बॅटमन देखील बघायला मिळाल्या. शांत क्रिकेट त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण बघितलं होतं, पण मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी नक्कीच रोहित देखील बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये उतरताना दिसतोय. ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये मिस्टर तुषार. तुषारचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू देखील आहे. चांगला खेळ याच्या माध्यमातून कायम आम्ही सीबीडी नगरीमध्ये बघत असतो. तो तुषार आता फलंदाजीसाठी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर आमचे चांगले मित्र आणि आमचे 40 प्लसचे खेळाडू, त्याचबरोबर अंडरआर्म क्रिकेटचे देखील एक चांगले खेळाडू आहेत. समीर निंबाळकर देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मी महामानव चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते आनंदच्या माध्यमातून. कुठेतरी नक्की शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जातोय सीमा पार 6 धावेंसाठी. एक चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय तो तुषारच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका आपल्याला तुषारच्या बॅटमधनं बघायला मिळतोय. या षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ नक्की संपुष्टात आला. त्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 20 या आकड्यावरती बघायला मिळते. नक्की चेंडूला ह्या वेळेस कट केले. चेंडू जाते 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धावेंसाठी. तुषारच्या बॅटमधनं येतो पुन्हा एकदा चांगला फटका आणि त्या फटक्याच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावले. धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. आणि इकडे जर बघितलं तर 24 चेंडू शिल्लक असतील तर 24 चेंडूवरती गरज असेल 30 धाव्यांची. तिसरं षटक घेऊन नक्कीच गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. अमित गोलंदाजी मार्कर आपल्याला बघायला मिळेल. 40 प्लसचा हा खेळाडू फिरकीचा जादूगर आहे. त्या गोलंदाजाला आता आमंत्रित केल्या गेलाय. जर आपण बघितलं तर थोडासा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 24 आकड्यावरती चांगली धावसंख्या आपल्याला बघायला मिळते स्कोर कार्ड वरती. पिंटू अण्णा यांच्या वतीने नक्कीच ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. स्वर्गीय राजीव गांधी संकुलन क्रीडा संकुलन या मैदानावरती
हे नक्कीच पिंटू अण्णा यांच्या माध्यमातून तिसरं पर्व, माझ्या मते तरी हे तिसरं पर्व असावं. तर शुभमच्या बॅटमधनं येतोय अमित वरती चढवलेला हल्ला, चेंडू जातोय सीमा पार. 6 धावे साडी. पंच किशोर शिंदे यांनी नक्कीच इशारा केलाय 6 धावा मिळतील. 6 धावेने धाव फलक पुढे सरसावलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. आपण बघत आहोत महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2025. त्याचबरोबर पिंटू अण्णा यांच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा संकुलात पारगत आणली. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपण हे डगआउट्स बघतोय, स्टेज बघतोय, हे पूर्ण सेटअप ज्यांच्या माध्यमातून इथे जियानने आता झेल टिपला गेलाय. नक्कीच ह्याच जियानने शुभमचा झेल सोडला होता. त्या जियानने आता सुरेख चेंडू इथे नक्कीच झेल टिपला गेला आणि शुभमला दाखवला परतीचा इशारा. शुभम बाद होतोय. शुभमची खेळी 8 चेंडू आणि 18 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळेल. एक भारदार खेळी, चांगले फटके त्याच्या बॅटमधनं येत होते. तो शुभम देखील आता बाद झालाय. त्याचबरोबर अपोलो हॉस्पिटलचे देखील आम्ही आभारी आहोत का त्यांच्या माध्यमातून मेडिकल कॅम्प देखील इथे उपस्थित केला गेला आहे. त्याचबरोबर एमर्जन्सी त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मेडिकल किट आणि त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स सेवा, कोणत्याही खेळाडूला जर दुखापत झाली तर इमर्जन्सीसाठी इथे ॲम्ब्युलन्स देखील अपोलो हॉस्पिटल यांचे देखील आम्ही आभारी आहोत. तर इथे नक्की चेंडूला ढकलून दिले. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट केली गेली. त्या एके धावेने धावफलक आता पुढे सरसावलंय. धावफलक जाऊन पोहोचलंय 31 या आकड्यावरती. अजून देखील शिल्लक असेल 20 चेंडू आणि त्या 20 चेंडूवरती गरज असेल 23 धावेंची. समीकरण जर बघितलं, आपण सामना बघितला तरी ते आपल्याला थोडासा रुद्र 11 संघाकडे बघायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 धावेंसाठी. या 4 धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 35 या आकड्यावरती. आता समीकरण येऊन पोहोचलाय 19 चेंडू आणि 19 धावेंची गरज असेल. थोडासा नितेश सर आपण जर विचार केला तर थोडंसं बॅकफूट वरती आता जर आपल्याला बघितलं 40+ संघ आपल्याला बघायला मिळेल. शुभम नक्कीच बाद झाला. तदनंतर तुषारने आपल्या खांद्यावरती इथे जबाबदारी घेतली आहे. आता जबाबदारीला शेवटपर्यंत नक्कीच घेऊन खेळण्याचा प्रयत्न असेल तुषारचा. तर आपण इथे चर्चा करत होतो मंडप आणि त्याचबरोबर स्टेज त्यांच्या मार्फतनं आम्हाला इथे बघायला मिळालं ते निलेश दादा, त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या सुविधा देखील इथे पुरवण्यात आल्यात. त्यांचं देखील मी महामानव चषक 2024च्या माध्यमातून आभारी आहे. सहर्ष स्वागत देखील करतो. तर इथे नक्कीच षटक संपुष्टात आलंय आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय 18 चेंडू 17 धावेंची गरज. त्याचबरोबर आमचे 40+ अजून एक खेळाडू विकी दादा ह्या नावाने ओळखले आणि विक्रांत सुतार हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मी महामानव चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा ज्याने P1चं पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज महेश अहिरे याला आमंत्रित केले गेले आता गोलंदाजी मार्कवर. थोडंसं आपल्याला जर बघितलं तर सामना बघायला मिळतो तो रुद्र 11 संघा नक्कीच पाडगं जड झालेलं दिसतं रुद्र 11 संघाचं. कारण
चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावेंची गरज आहे 17. 18 चेंडू 17 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये जर बघितलं तर आपल्याला मेनन पंचांच्या भूमिकेमध्ये किशोर शिंदे आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सोमनाथ सोनावणे देखील आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज महेश तर सामना करेन तर नितीन नक्कीच आपल्याला बॅटिंग स्ट्रायकिंग एंड आपल्याला बघायला मिळेल. आता समीकरण येऊन पोचलंय 17 चेंडू आणि 17 धावेंवरती. सामना जिंकायचा असेल 40+ संघाला तर इथे विकेट येणं गरजेचं असेल. नक्कीच इथे चेंडूला कट केलंय चांगलं. यष्टांच्या मागे आपल्याला राहील देखील मैदानामध्ये खेळताना बघायला मिळतो. एक यंगस्टर खेळाडू त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण बघितलं आणि एक धाव नक्कीच मिळाली. त्या एके धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 आकड्यावरती. आता समीकरण 16 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर जर बघितलं तर फलंदाज तुषार आपल्याला बघायला मिळेल. तुषारचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू नक्की तुषारने फेस केले आणि 16 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळत. इथे कुठेतरी पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा इशारा. तर व्हाईटच्या साह्याने अतिरिक्त चेंडू आणि एक धाव नक्कीच मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचलाय 39 आकड्यावरती. समीकरण आता येऊन पोहोचलंय 16 चेंडू आणि 15 धावेंवरती. कुठेतरी तुषारची विकेट येणं इथे इम्पॉर्टंट असेल. लोअर फुलटॉस पाहिजेचा चेंडू होता. चेंडूला लेग साईडला नक्कीच ढकलून दिलाय. चेंडू खाली अमित येतोय तोपर्यंत फेकी करेपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. 2 गडी बाद 41 धावा. अजून देखील महेशच्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या तर फक्त 3. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बॅटची एज आणि फलंदाज तुषार इथे बाद होतोय. ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथे नक्कीच मिळवून दिली आहे महेश अहिरेने. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती भन्नाट वेग देखील आपल्याला बघायला मिळाला या चेंडूवरती आणि फलंदाज तुषार इथे बाद झालाय. यष्टांच्या मागे चांगला झेल देखील टिपला गेला. अब्बू इम्तियाज खान याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला. तर नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल सिराज. तर समीकरण येऊन पोहोचलंय 14 चेंडू आणि 13 धावेंची गरज. सिराज आलाय नवीन गोलंदाज फलंदाज माफ करा. फलंदाजीसाठी आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती महेश अहिरेकडनं. खोलवर पैसा चेंडू होता खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय आणि यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. त्या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचलाय 43 आकड्यावरती. अजून देखील गरज असेल ती 13 चेंडू आणि 11 धावेंची. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. सुरेख चेंडू वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने नक्कीच गती प्रदान केली आणि डॉट चेंडू आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 43. आता गरज असेल 12 चेंडू आणि 11 धावेंची.
धावफलक जाऊन पोहोचले 43 आकड्यावरती 43 रन्स. आणि इथे जबाबदारी पुन्हा एकदा सोपावली गेली आहे ती अमित वरती. तर पंच आपल्याला विनंती असेल सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय अमितला. तर इथे सबस्टिट्यूट प्लेअर नक्कीच बाहेर गेले आणि हेमंत पाटील मैदानामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. आता क्षेत्ररक्षणासाठी लॉंग ऑफच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने जर बघितलं तर कमलेश देखील आपल्याला तैनात असेल. ज्या कमलेशचा उल्लेख केला तर आताच झालेली शृंखला सीबीडी प्रीमियर लीग 2025 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब नक्कीच या खेळाडूने पटकावला. तोच कमलेश आपल्याला लॉंग ऑनच्या दिशेने आपल्याला बघायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर अमित आपल्याला बघायला मिळतोय. अमितने पहिलं षटक हाताळत असताना 13 धावा खर्च केल्या होत्या. आता गरज असेल 12 चेंडू आणि 11 धावेंची. कुठेतरी धावा इथे थांबवाव्या लागतील शेवटच्या षटकासाठी. सुरेख चेंडू चेंडूला फ्लाईट नक्कीच इथे दिली गेली होती आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूने हलकं असं वळण देखील घेतलं आणि डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी इथे आम्हीची आपल्याला पहिल्या चेंडूवरती बघायला मिळते. अशाच पद्धतीची गोलंदाजी आता करावी लागेल तर सामना जिंकायचा असेल रुद्र 11 या संघाला. समीकरण आता थोडंसं बदललंय. 11 चेंडू आणि 11 धावेंची गरज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. चेंडू खाली आपल्याला बघायला मिळते. बाळू चंदानी आपल्याला बघायला चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं आणि एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती आणि समीकरण येऊन पोहोचलाय 10 चेंडू 10 धावा. दहा आकडा जर बघितला नितेश सर तर आपले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी नंबर एक गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांना पूर्ण जगामध्ये ओळखला तर ते सचिन रमेश तेंडुलकर त्यांचा हा नंबर 10 नंबर. फलंदाजीसाठी आता नवीच फलंदाज स्ट्रायकिंग कडे आपल्या बघायला मिळतो सिराजच्या बॅटमधून देखील पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. पंच नक्कीच आम्हाला दंडित करता एक व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तर व्हाईटच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. समीकरण 10 चेंडू आणि 9 धावा. सुरेख चेंडू टाकला गेलाय. कम बॅक इथे बघायला मिळते आपल्याला. अमितच्या माध्यमातून लेग बाईसचा इशारा आलाय. तर लेगच्या साह्याने एक धाव पुन्हा एकदा ऍड केली जाते स्कोर कार्ड मध्ये आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. 9 चेंडू आणि 8 धावेंची गरज. बॅटिंग साठी आपल्याला नितीन देखील बघायला मिळतोय. तीन चांगले चेंडू नक्कीच इथे गेम मध्ये पुनरागमन करून देईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न देखील झाला. थोडासा फसलाय आणि एक धाव कंप्लीट केली गेली 22च्या स्वरूपामध्ये. धावांचं अंतर इथे नक्कीच कमी होत आहे. एक धाव नक्कीच इथे कंप्लीट केली जाते आणि समीकरण येऊन पोहोचले 8 चेंडू 7 धाव्या. 7 धाव्यांची गरज अजून देखील आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झाला. चेंडू खाली संतोष येतोय आणि झेल टिपला गेला. ज्या विकेटची इथे गरज होती ती विकेट नक्कीच मिळाली आहे. फलंदाज सिराज बाद होतोय. संतोषच्या माध्यमातून टिपलेला हा झेल आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय आणि सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं इथे. आता समीकरण येऊन पोहोचले 7 चेंडू आणि 7 धावा.
तर विनंती असेल टीमला की आपण टीम मीटिंग घेऊ नका, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. आपण जर बघितलं तर यशांच्या मागे आपल्याला इम्तियाज खान तर सिल्वर ट्रॉफीज आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळते. आकर्षक अशा ट्रॉफीज आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. ह्या टुर्नामेंटचं विश्लेषण केलं तर नितेश सर 3 दिवसांची ही टुर्नामेंट बघायला मिळते आणि 3 दिवसांमध्ये 3 प्राइज नक्कीच आपल्याला बघायला मिळते. नदीम आलाय फलंदाजीसाठी. नदीमच्या बॅटमधनं हा फटका, 2 धावा घेण्याचा प्रयत्न देखील इथे झाला, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि आता समीकरण येऊन पोचलंय. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. इथे जर विचार केला तर ह्या चमचमत्या सिल्वर कलरच्या ट्रॉफ्या देखील आपल्याला बघायला मिळतात आणि 3 दिवसामध्ये 3 प्राइज, 3 वेगवेगळे फॉर्मॅट नक्कीच आपल्याला बघायला मिळतात. 3 वेगवेगळे फॉर्मॅट बघायला मिळतात. आजचा दिवस पहिल्या दिवशी नक्की जर बघितला तर आपण इंटर सीबीडी हा पूल देखील खेळताना बघायला मिळेल. दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर ग्रामीण संघ देखील आपल्याला ह्या मैदानामध्ये खेळताना बघायला मिळेल. तसं शेवटचा दिवस अंतिम दिवशी ओपनचे 8 संघ देखील बघायला मिळतील. सबस्टिट्यूट नक्कीच इथे आलाय आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय. 6 चेंडू आणि 5 धावा आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. इम्तियाज खान वरती नक्कीच ही जबाबदारी सोपवली गेली आहे. कुठेतरी धावा थांबवाव्या लागतील. आता 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. फलंदाजी मार्कवर नितीन आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज नॉनस्ट्राईक एंडवर जर बघितलं नदीम त्याच्या बॅटमधनं 1 चेंडू फेस करत असताना 2 धावा नक्कीच आपण बघितल्या. तर गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत शेवटचा षटक घेऊन नक्कीच गोलंदाज तयार होतोय तो अब्बू उर्फ इम्तियाज खान या नावाने नक्कीच ओळखला जाणारा हा खेळाडू. त्याचबरोबर ए स्पोर्ट्सचे नक्कीच मॅनेजर देखील आहेत ते. तर पंच आपल्याला विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची. जास्त टाइम आपण घेऊ नका, जास्त वेळ आपण दौडू नका. अजून देखील यानंतर आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. शेवटच्या षटकाने पहिला चेंडू नक्कीच हाताळला जाईल. मिस्टर इम्तियाज खान उर्फ अब्बू या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज अष्टपैलू खेळाडूची भूमिकानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने चेंडू खेळला गेला. चेंडू खाली कमलेश जियाने येतोय आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. समीकरण येऊन पोहोचलंय. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण आता इथे आपल्याला बघायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंड फलंदाज नदीम. 5 चेंडू 4 धावा. चांगली लोअर फुलटा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतो. झेल घेण्याचा प्रयत्न झाला पण झेल इथे धरती मातेला अर्पण केला गेला आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. हा झेल थोडासा महागडा ठरेल का, कारण शेवटचा षटक आहे. 5 चेंडूंमध्ये गरज होती 4 धावांची. आता समीकरण येऊन पोचलंय ते 4 चेंडू आणि 2 धावा. थोडासा नितेश सर विचार केला तर सामना आपल्याला रुद्र 11 संघाकडे बघायला मिळतं. त्यांचं अडगत जड थोडंसं आपल्याला बघायला मिळते. तर स्ट्रायकिंग फलंदाज नदीम चांगली फलंदाजी करतो. कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आतापर्यंत केला जात नाही. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण खेळलं जात आहे. चेंडूला कट केलाय. चेंडू जातोय कौतांना गुदगुल्या करत 4 धावांसाठी. त्या 4 धावांनी इथे सामना जिंकलाय रुद्र 11 संघाने. 3 चेंडू ठेवून नक्कीच हा सामना जिंकला गेलाय. तर मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स रुद्र 11 संघ. पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा.